नमस्कार. मी कृषी मित्र गौरव नवसारे, ओम श्री ॲग्रो भारत प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावातील एक प्रगतील शेतकरी आमचे जवळचेच मित्र संजय सोनार यांच्या शेतात आलेलो आहे. आपण त्यांचा परिचय घेऊया. नमस्कार. आपला परिचय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. मी संजय श्रीधर सोनार, पिंपळगाव हरेश्वर. पिंपळगाव हरेश्वर 5 किलोमीटर आमची शेती आहे. उमरविरी शिवारामध्ये जवळजवळ 500-750 झाडे जवळजवळ मोसंबीची लावली. आपण आता ज्या शेतात मळ्यामध्ये उभा आहोत, या मळ्यामध्ये आपले मोसंबीचे किती झाडं लागलेले आहेत? 750 झाडं आहेत. त्या 750 झाडांमध्ये हा 4 वर्षाचा मागे जो बघतोय आपण, हा 4 वर्षाचा हा बगीचा आहे. हा 4 वर्षाच्या बगीच्यामध्ये आपण किती कलम लावले तरी? 750 झाडांमध्ये हा 500 झाडांचा जो कलम आहे हा 4 वर्षाचा आहे. बघू शकतात की त्याच्यावरती जो लागलेला मृगबहार आहे, त्या मृगबहाराचे जे फळ आहेत, त्याची जी क्वालिटी आहे ती अतिशय एकदम सुपर आणि प्रीमियम क्वालिटीची आहे. तर आपण त्या बहारासाठी ज्या काही प्रॅक्टिसेस केल्या होत्या, त्या ज्या काही फवारण्या केल्या होत्या, त्या फवारण्यांचा काय फायदा झाला आपण हे संजय दादांना विचारूया. खैरनार साहेबांनी जे फवारण्या सांगितल्या आपल्याला फुटण्यासाठी वगैरे, त्या टोटल आम्ही वापर केलेला आहे आतापर्यंत. आणि त्यांचे ते पण जसं की आपण पहिल्या NPK आपलं हे खालून NPK सोडत राहिलो. NPK बॅक्टेरिया जे काही आपण सोडलेलं आहे, जसे की जे ऑर्गॅनिक ट्रायकोसुडो घेतलेलं आहे, भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे. आणि साहेबांनी जे बेसल डोस सांगितला होता सुरुवातीला, तो घेतला आपण. आणि फवारण्या घेतलेल्या त्यात याच्या आधी पण घेतल्या त्या फुटण्याच्या आधी आणि तानावर असताना, आणि परत फुटायच्या टायमाला पण 2 फवारण्या घेतल्या होत्या. त्या फवारण्याचा जो काही फायदा ना सगळा, त्याचा बाकी स्टोरेजचा जो काही फायदा त्याच्यामध्ये फूट झाले एवढी नाही, तर फुटवायचं काय कारणच नाही. बरोबर. त्याच्या आधी पण आम्ही प्रयोग केला होता, पण त्याच्यावर एवढं काही सक्सेस झालेलं नव्हतं. आणि हा फूट एकदम चांगल्यापैकी मिळाला, आम्हाला अनुभव चांगला आलेला आहे. तर बघू शकतात की जो मृगबाग आहे, तो मृगबाग कशा प्रकारे फुटलेला आहे, त्याच्या फळांची जी क्वालिटी आहे झाडाच्या, जे बघू शकतात की बहाराचं जे काही नियोजन संजय दादांनी केलेलं आहे, ते एकदम अतिशय उत्कृष्ट प्रमाणे केलेलं आहे. आणि झाडाची जी क्षमता आहे, झाडाची जी कॅनोपी आहे, झाडावरती जे काही लागलेले फळ आहेत, ते खूप अतिशय सुप्रसिद्ध आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये आपल्याला आता बघायला भेटत आहेत.